सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोणमुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका, कपालभातीला सुरू. कृती थांबवून मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्च. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत आपलं झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आता आपली बरीचशी आसनं शिकून झाले. आजपासून एक मिनिट. अनम्यूट करते मी तुम्हाला. सॉरी. आता बोलू शकता ताई. अनम्यूट करून बोला. हॅलो मॅडम, ऐकत येतंय? येतोय. हा, मी काय म्हणते की असं काही तुम्ही सिक्वेन्स सांगू शकता की तुम्ही म्हणजे हे आसन पहिलं, हे आसन दुसरं, असं काही करू शकता का? सिक्वेन्स असं काही नाहीये. तुम्ही कशीही सुरुवात करू शकता. उभं राहून करा, झोपून करा, कशीही करा. फक्त आपल्याला काय म्हणजे साधारणपणे किंवा तुम्ही हे काय म्हणजे हाताचे व्यायाम पहिले करा, पायाचे करा, मग करा, असं काही सांगू शकता का? मला ना बॉडीला म्हणजे असं एक प्रकारचा ना स्टिफनेस आहे, म्हणजे मांड्यांमधनं म्हणजे बनीपर्यंत जो पोर्शन आहे ना, त्यामध्ये खूप स्टिफनेस येतो माझ्या. म्हणजे आता तुम्ही काही आसनं सांगता ना, तर माझ्या ते पाय मांड्या उचलल्याच जात नाही. मी डॉक्टरकडे पण गेले होते, तर डॉक्टरचं म्हणणं असं आहे की कोविडच्या लसीचा पण इफेक्ट असू शकतो वगैरे. आय डोंट नो, मला माहित नाही. पण हा जो पोर्शन आहे माझा मांड्या म्हणजे ढोपरापासून वरपर्यंत, हिप्स जॉईंट पर्यंत, तिथे ना खूप असं स्टिफनेस असतो. आणि मग ते काही करायला गेलं की तिकडे असं पेन होतं मला. तर त्याच्यासाठी काही करता येईल का आपल्याला? त्याच्यासाठी कुठलं आसन केलं तर माझा तो
स्टिफनेस कमी होईल का असं मला विचारायचं. मी काल पण हात वर केलेला पण तोपर्यंत ओके. मीटिंग एंड झाली होती. हां, बरोबर. ओके. ऍक्च्युली तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास मॅम आहे का? नंतर सांगितलं तरी चालेल. बाकीच्या लोकांचा वेळ वाया जातो. आपण एंडला सांगितलं तरी चालेल. शेवटी बोलूया. हो, ठीक हो, आहे. हो. एंडला बोलते ओके. मी. थँक यू मॅम. थँक यू. आता आपली बरीचशी आसनं शिकून झाली आहेत. आता आजपासून आपण थोडंसं सिस्टम वाईज जाणार आहोत. जसं की आजचा आपला विषय आहे आपली मान आणि कंबर यांना जोडणारा पाठीचा कणा. आपला पाठीचा कणा कसा फ्लेक्सिबल होईल किंवा त्याची कार्यक्षमता अजून कशी वाढेल, तर त्या दृष्टीने आजची आपली साधना असेल. तर ज्यांना सर्व्हायकलचा त्रास आहे, त्याचबरोबर पाठीच्या दुखणी असतील, तर त्यांनी हे करताना थोडीशी काळजी घ्या. म्हणजे एकदमच न करण्यापेक्षा यथाशक्ती प्रयत्न करावा. ठीक आहे? तर आता आपण दंड स्थितीमध्ये येणार आहोत सुरुवातीला. दंड स्थितीमध्ये यायचंय. कुठून उभं राहायचं? स्टँडिंग पोझिशन, विश्रांती. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. सुरुवातीला एक नेक रोटेशन करून घेऊया. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. सावकाश मान आपली उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मान सरळ करायची आहे. दोन्ही हात खाली. आणि आता हस्त उत्तानासन आणि हस्त पादासन एकत्रित आपल्याला हात स्विंग करायचे. कारण की आज आपला विषय आहे पाठीचा कणा. आपली जाणीव पूर्णपणे पाठीच्या कणाकडे, मणक्याकडे घेऊन जायचे. दोन्ही पाय जोडायचे. श्वास घेत हात वर न्यायचे. श्वास सोडत खाली, फॉरवर्ड वे. हात आपले स्विंग करायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4. लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5. थांबायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. करणार आहोत सर्वांग पुष्टी. सर्वांग पुष्टी जे आसन आहे याला स्थूल व्यायाम म्हणतात. सूक्ष्म व्यायाम म्हणजे आपण जेव्हा आपल्या हातापायांची सांधे सैल करतो, म्हणजे अगदी मायन्यूट स्तरावरती आपण जातो आणि त्याचा अनुभव घेत असतो. तर हा जो आहे सर्वांग पुष्टी, हा स्थूल व्यायाम आहे. म्हणजे आपलं शरीर जे आहे हे आपल्याला पूर्ण रोटेशन करायचंय क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. तर यथाशक्ती प्रयत्न असेल कुठेही ओव्हर ट्राय न करता, जास्त पुढे न झुकता आपली क्षमता ओळखून आपल्याला हे सर्वांग पुष्टी करायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. तळवे आपले विरुद्ध बाजूला असतील. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपण जे चक्की चालन करतो तीच कृती, फक्त ही आपण दंड स्थितीमध्ये करतोय. सर्वांग पुष्टी म्हणजे इथे आपल्या संपूर्ण बघा दोन्ही पायांना खेच आहे. हात डोक्याच्या दिशेने वर ताणले गेले. पाठीचा कणा सुद्धा आपला ताणला गेला. म्हणून याला सर्वांग पुष्टी असं हिरेन ब्रह्मचारी म्हणजे हे बिहार स्कूल ऑफ योगाचे गुरु आहेत. तर त्यांनी या आसनाला नाव दिलेलं आहे असं, आणि त्यांनीच हे आसन प्रचलित केलं. आता एक श्वास भरून घ्यायचा आणि आता सुरुवात करायचं उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला. आपले हात जास्तीत जास्त जमिनीकडे न्यायचे आणि वर यायचं. 1. अगदी सावकाश. 2. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. 3. बरोबर. आणि अँटी क्लॉकवाईज मध्यभागी येऊन थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. 1. अगदी सावकाश. 2. 3. थांबायचंय. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करा. आणि करणार आहोत तिर्यक ताडासन. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर असेल, अर्ध्या फुटापर्यंत. हातांची बोटं पुन्हा एकमेकांमध्ये घोकून घ्यायची. दोन्ही हात वर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत एकदा उजवीकडे झुकायचं. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. श्वासाशी आतडी.
तिर्यक ताडासन. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. 1 2 पाठीच्या मणक्याकडे लक्ष. 3 साइड वर्ड बेंड आहे. 4 5 6 7 8 9 10 थांबायचंय. दोन्ही हात खाली येऊ देत. विश्रांती. मान मागे सैल सोडायची. करणार आहोत त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. पुन्हा एकदा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे न्यायचा. उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. डावा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. पाचही बोटं जुळले. आणि आता बघा पाठीच्या कण्याला आलेला पीळ, ताण, दाब याकडे लक्ष. कंठस्थ ग्रंथींवर आलेला ताण, दाब याची जाणीव आणि जोड श्वासाची. 1 2 3 4 5 उलटचा. सावकाश उजवा हात खांद्यातून सरळ करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ करूया. थोडा वेळ हात खाली. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. विरुद्ध बाजूने ही कृती करायची आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आता डावा हात जो आहे हा जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. आणि आता विरुद्ध बाजूने पाठीच्या कण्याला, कंठस्थ ग्रंथींवर आलेला ताण, दाब, पीळ याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. 1 2 3 4 5 उलटचा. सावकाश डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करायचं. विश्रांती. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्यायचा. तोंडाने सोडायचा. आणि आज आपण दंड स्थितीमध्ये पवन मुक्तासन करणार आहोत. सोपं आहे. भिंतीला टेकून उभं राहायचं. भिंतीचा सपोर्ट घ्यायचा. भिंतीला टेकून उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ. आता उजवा जो पाय आहे ना तो फोल्ड करा. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. उजव्या पायाच वरती घ्यायचा उजवा पाय आणि तो फोल्ड करायचा. आणि आपल्या उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. तुम्हाला जसं सहज जमेल त्या प्रकारे. नजर समोर. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मान पुढे झुकवायची नाहीये. बाकीच्यांनी आपली हनुवटी किंवा आपलं नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. दंड स्थितीमधलं पवन मुक्तासन. आणि आता बघा पाठीच्या मणक्याला वरपासून खालपर्यंत आलेला बेंड त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर. 1 2 3 4 5 उलट चाल. मान सरळ. पाय खाली. उजवा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आणि आता डावा पाय जो आहे तो फोल्ड करूया. त्याचा पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. बरोबर. पुन्हा नजर समोर. आणि आता आपली हनुवटी किंवा नाक
डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. थोडंसं शॉर्ट ब्रीदिंग होऊ शकतं, यथाशक्ती प्रयत्न. 1 2 3 4 5. मान सरळ, पाय खाली, विश्राम. एक सूर्यनमस्कार करून घेऊया. सूर्यनमस्कार जे आहेत हे प्रत्येक सिस्टीम वरती काम करतात. मग ती पाठीची असू देत किंवा पचन संस्थेची असू देत, श्वसन संस्थेची असू देत, कुठल्याही सिस्टीम घ्या आपल्या शरीरामधली, त्या सगळ्या सिस्टीम वरती सूर्यनमस्कार जे आहेत हे अतिशय उपयोगी आहेत आणि लाभदायक. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. गायत्री मंत्राने सुरुवात करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तान. हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मध्ये अश्वसंचलन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून एक करूया. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. मोकळ होती. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोड. सावकाश एका कुशीने आधी बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. आता आपण करणार आहोत रोलिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्यायचे आणि ते फोल्ड करायचे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उठून बसून पुन्हा शयन स्थितीमध्ये या. आणि समजा हे करणं आपल्याला पटकन उठता येत नसेल तर एकदा साईडवर रोलिंग करा. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. ज्यांना शक्य आहे त्यांनी उठायचं, आपल्या टाचा वर करायच्या आणि पुन्हा पाठीवर घ्यायचं. 1 2 3 4 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचं आणि पुन्हा सावकाश पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. पायांची स्थिती तशीच ठेवायची. पायांची स्थिती तशीच, हाताला आपल्या हातांचा विळखा आपल्या दोन्ही पायांना. आणि आता एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे असं आपल्याला रोलिंग करायचंय. एकदा उजवीकडे येऊया, कपाळ जमिनीकडे, मध्यभागी डावीकडे, कपाळ जमीन, पाठीच्या कण्याला हलकासा मसाज. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. थांबायचंय मध्यभागी येऊन. दोन्ही हातांचा विळखा सोडून द्या.
दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्रीवर घ्या आणि सावकाश जमिनीवर घ्या. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा. डावा पाय उजवा पाय फोल्ड. पावलामध्ये अंतर असेल, गुडघ्यांमध्ये अंतर असेल, टाचा सीटपासून लांब असतील. दोन्ही हातांचे तळवे आता आपल्या कमरेच्या खाली जाऊ देत. कंबर थोडीशी वर उचला आणि हाताचे तळवे कमरेच्या खाली. आणि आता आपली कंबर प्रेस करायची आहे हाताच्या तळव्यांवरती. श्वास घेत आणि श्वास सोडत रिलॅक्स करायचं. सुरुवात करूया. श्वास घेत कंबर प्रेस करूया हातांवरती. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस करूया. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस करायचे. श्वास सोडत रिलॅक्स. थांबायचंय. हातांची जी हात जे आपले कमरेच्या खाली आहेत ते काढून घ्या. दोन्ही पावलं जोडून घ्या. टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. करणार आहोत उत्तान वक्रासन. आज वक्रासन आपण शयन स्थिती आणि बैठक स्थिती अशा दोन्हीही स्थितीमध्ये करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता दोन्ही हात जे आहेत, हातांची पकड आपल्या दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे आणि डोक्याच्या खाली हाताची पकड. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपले पाय उजवीकडे जातील आणि मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा. डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. डोळे अलगद मिटून घेऊया. प्रयत्न शैथिल्य, देहधारणा, प्राण. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा, सोडायचा. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. अशी 3 ओंकार आपल्याला मनातल्या मनात करायचे श्वास सोडताना. पाठीच्या कण्याला आलेला पीळ, ताण, दाब, कंठस्थ ग्रंथींवर आलेला ताण, दाब याकडे लक्ष. उलटचाल करताना श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत दोन्ही पाय मध्यभागी मान वरती. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घेऊया. पुन्हा दोन्ही हातांची आणि आता ती आपल्या डोक्याच्या मागे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपले जोडलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा असेल. डोळे बंद. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. संपूर्ण डावी बाजू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. पाठीच्या कण्याला विरुद्ध बाजूने आलेला ताण, दाब आणि पीळ, कंठस्थ ग्रंथींवर आलेला ताण, दाब याकडे लक्ष. आणि 3 ओंकार मनातल्या मनात श्वास सोडताना. देहधारणा, प्राण. उलटचाल. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान आणि पाठ मध्यभागी येतील. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ करूया आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आज आपण पोटावर पडून फक्त धनुरासन करणार आहोत. एकच आसन करायचं आपल्याला. ते पण ज्यांची क्षमता आहे, आपले लिमिटेशन्स ओळखून धनुरासन करावं. कारण की इथे आपल्याला आपल्या मांड्यांचा भाग जो आहे हा वर उचलायचा आहे. त्यामुळे जर तिथे दुखत असेल तर हे आसन करणं टाळूया. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ घालून. दोन्ही पाय फोल्ड करूया. उजव्या हाताने उजवा घोटा पकडायचा. डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा. आणि आता आपला मांडीचा भाग वर उचलायचा. मग आपलं कपाळ आपोआप वर येईल. नजर सम. नॉर्मल श्वास प्रश्वास. छान. छान प्रयत्न.
आणि इथे थोडस आपण शॉर्ट ब्रिदिंग होतं किंवा आपण ब्रिदिंग होल्ड करतो, तर तसं न करता यथाशक्ती श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. बरोबर, छान. 1 2 3 4 5. उलटता. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत कपाळ जमिनीवर येऊ दे, दोन्ही पाय सरळ करा, पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटत असेल, मुकलोती. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडून द्यायचा. दीर्घ श्वास नाकाने घेऊन घ्या आणि तोंडा वाटे संपूर्ण श्वास सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. एका कुशीला वळून अगदी सावकाश. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. करणार आहोत आपण वक्रासन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ असेल. उजवा हात मागे सीटच्या इथे, डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या पायाचं अँकल पकडायचा प्रयत्न करा किंवा समोरून आपल्या हाताचा विळखा द्या उजव्या पायाला डाव्या हाताने, आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे. ओके, हा बरोबर, छान झालंय पूजाताई. बरोबर. आणि आता उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पाठीचा कणा सरळ. आणि आता बघा, शयन स्थितीमधलं वक्रासन आणि आपण बैठक स्थितीमध्ये केलेलं वक्रासन याच्यामध्ये आपल्याला कसा फरक जाणवतोय आणि आपल्याला कुठलं छान जमत होतं हे आपलं आपण तपासूया. नॉर्मल श्वास प्रश्वासचा 1 2 3 4 5. सावकाश मान सरळ, हाताचा विळखा सोडूया, उजवा पाय सरळ करूया. हीच कृती विरुद्ध बाजू. डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ. डावा हात आपल्या सीटच्या जवळ असेल आणि आता उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा किंवा आपल्या हातांचा विळखा समोरून द्यायचा आहे आणि त्या डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नकळत पाठ आपण मागे जास्त नेतो, तर तसं न करता आपली पाठ सरळ असेल. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आता विरुद्ध बाजूने आलेला ताण घ्या, त्याकडे लक्ष. डोळे बंद, जोड श्वासाची. आपला पाठीचा कणा अतिशय उत्तम आहे आणि तो असाच कायम निरोगी राहणार आहे ही भावना आपल्या मनामध्ये. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश मान सरळ, हाताचा विळखा सोडून देऊया, डावा पाय सरळ करूया. मी जे हे अंक मोजते ते काही सेकंद, म्हणजे 1 ते 5 अंक हे 5 सेकंदाचे होतात. हळूहळू आपल्याला आपली क्षमता वाढवायची आहे. म्हणजे कुठल्याही आसनामध्ये आता 5 सेकंद, 10 सेकंद, मग 15 सेकंद, 30 सेकंद असं थांबण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ते जे इफेक्ट आहेत किंवा तो जो त्या मुख्य भागावरती जो परिणाम होतो तो मग अतिशय आपला खूप चांगला असतो. आणि जसं आता आपण वक्रासन केलं, मग इथे आपला पाठीचा कणा अजून छान फ्लेक्झिबल होतो. आपली शारीरिक जी क्षमता आहे ती अजून चांगली वाढते. म्हणून आता थोडंसं तुम्ही जेव्हा घरी प्रॅक्टिस करा तेव्हा थोडंसं क्षमता आपली वाढवत जाईल. म्हणजे जिथे आता आपण 5 सेकंद थांबतो तिथे 10 सेकंद, 20 30 असं हळूहळू वाढवायचे. आणि आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले, एक एक पाय फोल्ड करूया, उजवा पाय आणि मग डावा. सीटचा भाग उचलून पुन्हा एकदा आपल्या पायांवर ठेवायचा आणि तो बरोबर टाचांच्या मध्ये येतो. दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळ्यालगत मिटून घेऊया. हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. पुन्हा एकदा देह ध्यान. संपूर्ण आकृतीबंध आपला आपण तपासून घ्यायचंय. वज्रासनाची आदर्श स्थिती आपल्या सगळ्यांना आता माहिती झाली आहे.
आणि त्याप्रमाणे ती आपण धारण केली आहे का याचा आपण अनुभव घेऊया, मागोवा घेऊया. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये. वज्रासनात पाठीचा कडा नैसर्गिक होतो. करणार आहोत आपण आता उष्ट्रासन. ज्याला सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी उष्ट्रासन करणं टाळायचं आहे. बाकीच्याने आपण सुरुवात करूया. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. आता जर शक्य असेल तर दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या किंवा दोन्ही गुडघे जुळलेले ठेवा. आपल्याला जसं सहज जमेल त्याप्रमाणे. पावलांचं माउंटन करायचं. टाचा सिलिंगच्या दिशेने. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आणि ती आता आपल्या कमरेच्या इथे असतील. कमरेचा भाग हळूहळू पुढे ढकलायचा आहे. पोट आपलं पुढे येईल. उजव्या हाताने मागून उजवी टाच पकडायची आणि डाव्या हाताने डावी टाच. मान मागे सैल सोडायची. पुन्हा जाणीव आपल्या पाठीच्या कड्यात. छान, खूप छान दिसते पूजाताई. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटचा. मान सरळ, उजवा हात कमरेवर, मग डावा हात कमरेवर. दोन्ही हात खाली. पावलांचं माउंटन सोडून द्या आणि पुन्हा एकदा सीटचा भाग आपल्या पायावर येऊ दे. डोळे बंद. वज्रासनाचा संपूर्ण परिणाम आपल्या पाठीच्या कड्यावर, कंठस्थ ग्रंथीवर तो झालेला आहे. त्याचा आपला आपण मागोवा घेऊ. आणि पाठ करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं मार्जरासन आपण करणार आहोत. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर आपलं आपण घ्यायचंय. उजव्या हाताच्या आधाराने डावा गुडघा जो आहे हा आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्यांच्या जवळ. हाताची पाचही बोटं जुळलेली. खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. करूया मार्जरासन भाग 1. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत आपली मान सिलिंगच्या दिशेला घेऊन चला. चेहरा सिलिंगला समांतर. नजर सिलिंगकडे. तोंड बंद. पाठीच्या कण्याला आलेला अंतर्गत आकार. प्रयत्न चक्रीय देहधारणा प्राणधारण. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत आपली हनुवटी गळ्याकडे येऊ दे. श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. मार्जरासन भाग 2. चेन लॉक पोझिशन. आणि आता बघा पाठीचा कणा सिलिंगच्या दिशेने ताणला गेला. कमानीसारखा आकार प्राप्त होतोय. आणि आता इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. उलटचा. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यम. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. दोन्ही पावलं जोडून घ्या. वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे बंद. मार्जरासनचा इफेक्ट, त्याचा अनुभव आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं. डावा पाय आणि मग उजवा पाय सरळ करायचा. वज्रासन सोडून घेऊन विश्रांती. विधिवत पद्मासन, अर्ध पद्मासन. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. एक एक पाय फोल्ड. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठीचा कणा सरळ. डोळे अंगात मिटून घेऊया.
चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. तळवे सिलिंगकडे. हा, छान. खेच आलेला आहे पाठीच्या गळ्याला. व्हर्टिकली खेच येतोय. आणि आपला जो लोअर पार्ट आहे म्हणजे आपल्या कमरेपासूनचा खालचा भाग, हा थोडासा आपला बेस जो आहे हा ब्रॉड झालेला आहे. पाठीचा कणा जो आहे तो थोडासा निमुळता होतोय. उभ्या कक्षेमध्ये खेच आलाय. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे बेंड व्हायचंय, एकदा डावीकडे बेंड व्हायचंय. सुरुवात करूया. 1 2 3 साइडवर्ड. 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी. 10 वेळा झालं की मध्यभागी. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे मागे वळायचंय आणि एकदा डावीकडे मागे वळायचंय. उजवीकडे मागे वळताना उजव्या बाजूची भिंत बघायची मागची, मध्यभागी यायचं. डावीकडे मागे वळताना डाव्या बाजूची मागची भिंत बघायची, मध्यभागी यायचं. असं करायचं. ठीक आहे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. थांबायचंय. दोन्ही हात जोडून घ्या तिथल्या तिथे वरती. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येऊ. दोन्ही हात गुडघ्याने. डोळे बंद. करणार आहोत ब्रह्ममुद्रा, जी कंठस्थ ग्रंथींसाठी तर अतिशय फायदेशीर आहे. थायरॉइड सारखे विकार सुद्धा लांब राहतात आणि त्याचबरोबर आपला आपला ब्लड प्रेशर सुद्धा या ब्रह्ममुद्रेच्या अभ्यासाने कंट्रोलमध्ये होतो. सुरुवात करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेतच. नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान आपली उजव्या दिशेला जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. कंठस्थ ग्रंथींवर आलेला उजव्या बाजूने आलेला दाब, डाव्या बाजूने असलेला ताण त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. उलटचाल. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. डोळे बंद. जोड श्वासाची. कंठस्थ ग्रंथींवर आलेला डाव्या बाजूने आलेला दाब, उजव्या बाजूने असलेला ताण त्याचा अनुभव. उलटचाल. डोळे उघडायचे. श्वास भरून घ्यायचा. हीच कृती आता दुसऱ्या बाजूने. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली मान सावकाश मागे जाईल, मागे झुकली जाईल. चेहरा सिलिंगला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. कंठस्थ ग्रंथींवरती समोरच्या बाजूने आलेला ताण, मागच्या बाजूने असलेला दाब त्याचा अनुभव. उलटचाल. एक श्वास भरून घ्यायचा. डोळे उघडायचे. श्वास सोडत सावकाश मान सरळ मध्यभागी येईल. आणि आता एक लास्ट वन. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. आता गळ्यावरती समोरून आलेला दाब, मागच्या बाजूने असलेला ताण त्याचा अनुभव.
फक्त हालचाल मानेमध्ये असेल, पाठीचा कणा सरळ असेल. उलट चाल, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सोडत सावकाश मान सरळ. विश्रांती, तिथल्या तिथेच विश्रांती. ब्रह्ममुद्रेचा संपूर्ण इफेक्ट, त्याचा परिणाम, याचा अनुभव घेऊया. करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. दीर्घ श्वसनासाठी काल जी आपण वायू मुद्रा केली, त्या मुद्रेचा आपण पुन्हा एकदा सराव करूया. दोन्ही हात समोर. पहिलं जे बोट आहे ते फोल्ड करा, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन या आणि त्याच्यावर आपला अंगठा ठेवा. बाकीची 3 बोटं जुळलेली आणि ती सरळ आहेत. हाताचे तळवे गुडघ्यांवरती, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. खांदे कोपरा रिलॅक्स. डोळे अलगद मिटून घेऊया. पाठीचा कणा सरळ असेल, पान मध्यभागी, एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं इति वेयत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन म्हणतो. मान सरळ, दोन्ही हात पुढे घ्या. आज आपण बघणार आहोत उज्जाई प्राणायाम. हा प्राणायाम जो आहे, मी तुम्हाला सूचना देऊ शकते, पण त्याचा जो अनुभव आहे तो आपला आपण घ्यायचा आहे. आता इथे श्वास आपल्याला सहज भरून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण तो श्वास सोडतो तेव्हा आपल्याला कंठ संकोच म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करायचं आपल्याला घशाच्या स्नायूंचं आणि घर्षणयुक्त आवाजाने पूर्णपणे रेचक करायचंय. एक आवर्तन मी तुम्हाला दाखवते, बघा तुमच्या लक्षात येतंय का? कारण की तो आवाज जो आहे हा आपला आपल्यालाच येतो, तो जास्त मोठा येत नाही. म्हणजे नॉर्मल श्वास भरून घ्यायचा, कंठ संकोच करायचं म्हणजे आपल्या घशाच्या स्नायूंचं कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि श्वास सोडताना घर्षणयुक्त आवाजाने आपल्याला तो श्वास सोडायचा. तुम्हाला आवाज तो येणं मला थोडंसं कठीण वाटतंय. म्हणजे घर्षणयुक्त आवाज कळलं ना तुम्हाला? श्वास सोडताना थोडंसं आपल्याला घर्षणयुक्त आवाजाने तो श्वास सोडायचा आहे. याचा फायदा असा आहे या उज्जाई प्राणायामाचा, म्हणजे इथे आपल्या पाठीच्या मणक्याला तर मसाज मिळतोच, पण त्याचबरोबर थायरॉइड सारखे आजार जे आहेत ते सुद्धा कमी होतात. जे गायक असतात ना, तर ते सुद्धा हा प्राणायाम करतात, ज्याच्याने आपला जो गळा आहे, तो तिथले जे स्नायू आहेत ते अजून जास्त कार्यक्षम होतात. आपल्या आवाजाची क्वालिटी चांगली सुधारते. ज्यांना भरपूर बोलायचं काम असतं किंवा निवेदक जे असतात, तर ते सुद्धा त्यांना हा उज्जाई जो प्राणायाम आहे हा अतिशय महत्वाचा ठरतो. तर तुमच्या लक्षात आलंय का? म्हणजे श्वास घ्यायचा, श्वास सोडताना आपल्याला घशाच्या स्नायूंचं कॉन्ट्रॅक्ट करायचंय, म्हणजे ते थोडेसे आपल्याला आकुंचन करायचे आहेत आणि घर्षणयुक्त आवाजाने तो श्वास सोडायचा आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. साधी मांडी घातली तरी चालेल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. खोलवर दीर्घ पूर, कंठ संकोच आणि घर्षणयुक्त आवाजाने रेचक. बरं, ह्याचे मी कॉन्ट्राइंडिकेशन सांगायचे राहिले, तर ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचा आहे. कारण की आपण थोडंसं जोर लावतो.
आणि तो जोर नकळत आपल्या खालच्या भागावर जातो. त्यामुळे कॉन्स्टिपेशन असेल त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना टॉन्सिल्सचा त्रास आहे, घशामध्ये कुठल्याही प्रकारची वेदना किंवा सूज असेल, तर त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. सुरुवात करूया आता पुन्हा दुसऱ्या वर्तनाला. खोलवर दीर्घ पुरव, कंठ संकोच आणि रेचक करताना घर्षणयुक्त आवाजाने रेचक. थोडासा घसा तुम्हाला खवखवल्यासारखा वाटत असेल. अजून एक राऊंड करूया. खोलवर दीर्घ पूरक, कंठ संकोच आणि रेचक करताना घर्षणयुक्त आवाज. याला सप्लिमेंटरी करूया आपण शीतली प्राणायाम, ज्याच्याने घर्षणयुक्त आवाजाने थोडीशी जी खवखव झाली आहे ती या शीतली प्राणायामाने कमी होईल. डोळे मिटलेले आहेतच. जिभेची पन्हाळ करायची, जीभ बाहेर घेऊन यायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवा आतमध्ये भरून घ्या आणि थंड हवेचा स्पर्श कंठाला जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या मुखावाटे कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. आज आपण भ्रामरी प्राणायाम शयन स्थितीमध्ये करूया. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. आज भ्रामरीची आवर्तनं आपण शयन स्थितीमध्ये करूया. पाठीवर पडून विश्रांती, एका कुशीवर. शवासनासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले, एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आपली जाणीव जी आहे ही पाठीच्या कण्याकडे घेऊन जा. आपला पाठीचा कणा अधिक सुदृढ आणि अधिक कार्यक्षम कसा होईल आणि त्यासाठी आज आपण केलेली साधना या सगळ्याचा मागोवा घेऊया. त्याचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. संपूर्ण शरीर रिलॅक्सपणे आपण जमिनीच्या दिशेने सैल सोडलेलं आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शिथिलता. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करून घ्या आणि जिथे कुठे ताण वाटतोय तो भाग मनाने शिथिल करा. पावलं, अँकलचा भाग, पोटरीचा भाग, गुडघ्यांचा भाग, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग. इथे या ठिकाणी कुठलाही जर तुम्हाला ताण जाणवत असेल तर तो मनाने शिथिल करा. दोन्ही हात, शरीराचा मधला भाग म्हणजे दोन्ही हात, हातांची बोटं, मनगट, कोपर, दंड, खांदा, पाठीच्या मणक्यातले 33 मणके, उदरभाग, उरभाग. इथे कुठे ताण वाटत असेल तर तो मनाने शिथिल करा, रिलॅक्स करा. कंठस्थ ग्रंथी, जिभेचा भाग, जीभ तोंडामध्ये सैल सोडून द्यायची आहे. दोन गाल, कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांची बुबुळं, पापण्या, वयन, भ्रूमध्य, कपाळाचा भाग, डोक्याचा भाग, टाळूचा भाग, केस. प्रत्येक भाग आपण मनाने त्या ठिकाणी गेलोय आणि तो भाग, जो ताणवाला भाग असेल तो आपण आता शिथिल केलेला आहे. आणि शरीराच्या या सगळ्या भागामध्ये अजून शिथिलता येण्यासाठी नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा.
आणि रिलॅक्स व्हा अजून. दोन्ही हातांची तिथल्या तिथे ज्ञानमुद्रा करा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा स्पर्श आणि प्राणस्पंदनांची अनुभूती येते का याकडे लक्ष द्या. शयन स्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही स्पंदनं जाणवत आहेत का त्याकडे लक्ष द्या. करूया भ्रामरीची आवर्तन. खोलवर दीर्घपूरक श्वास भरून घ्या आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. प्रत्येक गुंजनासोबत आपलं शरीर रिलॅक्स होत चाललंय. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घपूरक दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. अजून रिलॅक्स. खोलवर दीर्घपूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. चिदानंदकारी भ्रामरी प्राणायामाची अनुभूती. स्पंदनांची अनुभूती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत या स्पंदनांची अनुभूती आपल्याला येते का याचा आपला आपण मागोवा घेऊया. प्रचंड शांततेचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. मी श्वास घेताना सकारात्मक ऊर्जा माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मक ऊर्जा, माझ्या सगळ्या व्याधी मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी चैतन्ययुक्त होते आणि श्वास सोडत मी तणावमुक्त होते. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर प्रचंड शांती, समाधान मिळत आहे. त्याचा अनुभव मी आता या क्षणी घेत आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. संपूर्ण नकारात्मकता माझी कमी झालेली आहे. माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि माझं हे आरोग्य असंच उत्तम निरोगी राहण्यासाठी उचित अशी साधनं मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी यथाशक्ती माझी ही साधना नियमित अखंडित चालू असणार आहे. स्वतःला, आपल्या शरीराला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे. आणि ही स्थिती आनंददायी आणि सुखकारक असली तरीही योग कर्म सुकौशल्य आपलं काम हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आणि तो पुन्हा एकदा आपला दिनक्रम सुरू करण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये अलगदपणे हालचाल करा. आपली मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या आणि हळूहळू एका कुशीला वळा, डाव्या कुशीला वळायचं आहे. अगदी सावकाश. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं.
दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा डोळ्यालगत भेटलेल्या आहेत. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. करूया नमनमुद्रा. सोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना जी आपण ओमच्या आशीर्वादाने सुरू केलेली होती ती साधना आपण ह्या ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दनी आणि नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात तिथे शेवट. हरिओम. एक सूचना अशी आहे की उद्या आणि परवा तर आपल्याला सुट्टी आहेच, पण सोमवारी सुद्धा आपला वर्ग नाही होणार आहे, कारण की माझ्या घरी एक फंक्शन आहे, फॅमिली फंक्शन आहे. त्यामुळे सोमवारी आपला वर्ग होणार नाहीये. आपण भेटणार आहोत मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता. तर सोमवारी तुम्ही तुमची साधना करा. तुम्हाला कशा प्रकारे समजले आणि तुमची इम्प्रुव्हमेंट चालू ठेवा तुम्ही सोमवारी. मंगळवारी आपण भेटणारच आहोत. फक्त ही एक सूचना द्यायची होती. ग्रुपवरती मी टाकेलच मेसेज तसा. हा, आणि आता अक्षताताई तुमच्याकडे आपण येऊया. तुम्हाला मी पुन्हा एकदा अनम्यूट करते. हा. तर तुमचं मॅडम ऐका तुम्हाला ना मी काय म्हणते, मला सूर्यनमस्कार जमला. आता तुम्ही हळूहळू घेतला ना तर ओके. मला आला. फक्त मला ते उठताना थोडं म्हणजे पटकन उठता नाही आलं. म्हणजे ते तुम्ही पर्वतासन. नंतर जवळ दोन्ही पाय पटकन घेतात तेव्हा पटकन नाही. पर्वतासन पण आलं, पण ते तुम्ही ज्या स्पीडने येता ना पटकन पाय जवळ, तसं नाही. थोडंसं मला त्याला थोडंसं म्हणजे, पण मला आला, व्यवस्थित करता आला. म्हणजे ते हळूहळू घेतलं तुम्ही म्हणून व्यवस्थित करता आला आणि त्रास नाही झाला काही मला. माझी Very good. अँजिओप्लास्टी झाली आहे. म्हणजे हार्ट सर्जरी नाहीये. ओके. पण अँजिओप्लास्टी ऍक्च्युली झाली, स्टीम टाकलेलं आहे. ओके ओके. पण बऱ्याचदा मला म्हणजे जमलं, म्हणजे गुड. मला जमलं. तुम्ही हळूहळू घेतलं ना तर मला जमलं हो. आणि मग मला तुम्ही दम पण नाही लागला. ओके ओके. गुड. चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्या स्पीडनेच करा, स्लो करा. कारण की आता सध्या मी फास्ट पण नाही घेते जास्त. उन्हाळ्याचे दिवस आहेत, म्हणजे कोणाला कसाही त्रास होऊ शकतो, म्हणून मी पण थोडेसे स्लोच नाही, तुम्ही घेते. खूप स्लो घेतला त्यामुळे मला जमलं. मी केला तो, ते पण मला सांगायचं होतं की मला तो व्यवस्थित जमला. फक्त ओके. तेवढंच म्हणजे पटकन पाय जवळ घेता नाही आले. म्हणजे काही पर्वतासनाला थोडंसं पण मला आलं, येईल. मला जरी प्रॅक्टिस केली तर येईल मला ते. जर आणि सूर्यनमस्कार ते हं, ते अष्टांग करतो ना त्याच्या अगोदर आपण उचलतो ना, ते थोडंसं जरा डिफिकल्ट वाटलं मला. पण चतुरंग दंड. ओव्हरऑल आला मला. ओव्हरऑल आला मला व्यवस्थित. गुड. मग ही एक चांगली थँक्यू. इम्प्रुव्हमेंट आहे म्हणते. कारण की शक्यतो आम्ही बऱ्याचदा काय होतं, दुखापत असेल ना की लोक ट्राय करणं सोडून देतात. मग तो भाग अजून रिजिड होतो. आपण जो प्रयत्न आपला चालू ठेवला ना की आपोआप आपला तो जो भाग आहे ना तो फ्लेक्सिबल व्हायला सुरुवात होते. म्हणजे तिथला जो स्ट्रेस आहे ना तो निघून जायला सुरुवात होते. जर आपण काहीच हालचाल केली तर तो अजून रिजिड होतो. आता तुमचा जो विषय आहे तो तुम्ही खूप चांगला केलाय. म्हणजे तुम्ही प्रयत्न केलाय, त्यामुळे तुमचं अजून थोडी तुमची बॉडी तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही अजून थोड्याशा फ्लेक्सिबल होत जाल. आणि कसं आता आपलं वय लक्षात घेता आपल्याला तेवढं पण म्हणजे आपण आपल्या थोड्याशा क्षमतेप्रमाणे आपण करावं. आणि मला असं वाटतं तुमचं तरी बऱ्यापैकी खूप चांगलं हे आहे, म्हणजे इम्प्रुव्हमेंट आहे. ज्यावरती तुम्हाला सूर्यनमस्कार पूर्ण जमतायत, त्यात ही चांगलीच गोष्ट आहे. आणि तुमचं मांडीचं तुम्ही म्हणत होतात ना, मांड्यांचा हो. भाग थोडासा तुम्हाला तो हे वाटतो. मांडीपासून हिप पर्यंतचा आहे ना तो खूप स्टीप आहे वाटतोय मला स्वतःला. ओके ओके. तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे का?
गुडघेदुखीचा प्रॉब्लेम चालू झालाय मला सध्या आणि त्याची ट्रीटमेंट चालू आहे होमिओपॅथिक आणि ओके. क्वाईट फरक आहे त्याच्यात मला 15 दिवस म्हणजे 15 दिवस नाही 12 दिवसात म्हणजे मला ना उभं पण राहता येत नव्हतं म्हणजे उभं राहिलं तरी पायात लचकल्यासारखं वाटायचं जास्त वेळ पाय उभं राहता येत नव्हतं पण त्या ट्रीटमेंटने आता म्हणजे आता मी परत मार्केटपर्यंत म्हणजे 15-20 मिनिटं चालू शकते परत तेवढं चालत परत येऊ शकते म्हणजे आहे ओके. इम्प्रुव्हमेंट नाही तर पहिले मला चालता येत नव्हतं पण जेव्हा त्याच्यावर आपण खूप असं जोर दिला की दुखतं दुखतं. बरोबर, बरोबर. मग म्हणजे त्यासाठी तुम्ही सध्या दुखतंय हां, हां. हाफ बटरफ्लाय आपण बघा केलंय म्हणजे पाय हो सरळ हो हो ठेवायचा. हो आहे हाफ लक्षात माझ्या तर ते हो हाफ बटरफ्लाय करा. ते आपल्या हिप जॉइंटसाठी आणि थाय मसल्ससाठी एक उपयोगी आहे, चांगलं आहे. आणि जर अच्छा जमत असेल तर बेबी पोश्चर करा. बेबी पोश्चर माहिती असा जो सांगितला हा होता? हा हा बाळासारखं हा हां, हो हो तो एक करा. हा सुद्धा हिप जॉइंटसाठी तुम्हाला चांगला आहे. आणि पुढे जर तुम्हाला अजून जमलं, की नाही मला हे चांगलं जमतंय, खूप बऱ्यापैकी मला जमतंय, तर हे पाऊल आहे ना, ते असं डोक्याला लावण्याचा प्रयत्न करा. ओके पण इथे हां, कुठेही ओव्हर ट्राय नाही करायचंय. आधी तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा, याची जी असेल ती हम्म, आणि मग हम्म. आपला पाय जो आहे तो थोडासा वर उचलून डोकं त्याला लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ओके इथे तुमचं जे हिप जॉइंट्स आहेत ना, ते अजून थोडेसे मोकळे होतात. पण हे तुम्ही नंतर करा. आधी ह्याची प्रॅक्टिस करा. जर तिथे दुखापत असेल ना, तर तुम्हाला अजून त्रास होऊ शकतो म्हणून. आणि हातापायांची जी लूजनिंग सांगितलेले आहेत, ते तर तुम्ही रोजच करा. मला ते मी असं वाटतं करते असं पण करते मी ऍक्च्युली मी ना 12 अक्षर शिकले 12 अक्षर शिकले म्हणजे शिकतेय तर त्यामध्ये त्यांनी ना सन गेझिंग करायला सांगितले सकाळचं कोवळं ऊन आणि संध्याकाळचं मावळतं ऊन मग हां, ते हां. करायला जेव्हा मी जाते ना तेव्हा बसून मग मी ते हाताचे एक्सरसाइज पायाचे एक्सरसाइज असे बसल्या बसल्या खुर्चीत जे काही जमेल तेवढं सगळं करत असते मी बरोबर, बरोबर. ठीक आहे. खुर्चीत बसून करताना मग थोडंसं पाय पण आपला थोडासा पुढे-मागे फोल्ड आणि अनफोल्ड हो असं ते करत जा. म्हणजे आपले नी जॉइंट्स जे आहेत ते थोडेसे ते पाय माझे ना मॅडम आता तुम्ही सांगितले एक्सरसाइजने थोडे स्टिफनेस कमी झाला गुडघ्यातनं खाली पायाकडे पण गुडघ्यातनं वरती हिप जॉईंट्स कडे ना तिथे थोडा स्टिफनेस वाटतोय मला आता मी हे हां. एक्सरसाइज करून बघेल तुम्ही सांगितलेत ते हाफ बटरफ्लाय आणि मग फुल बटरफ्लाय करायचा पण प्रयत्न करा. मग फुल बटरफ्लाय थोडं चालेल स्लो ने करा. म्हणजे तो स्ट्रेच तुम्हाला कळेल, प्रेशर पण कळेल म्हणून. आणि मग बटरफ्लाय खरं आम्ही तो लूजनिंगमध्ये घेतो. पण जर तुम्हाला एकदम सूक्ष्म स्तरावरती इफेक्ट हवा असेल, तर अगदी स्लोली करा अप अँड डाउन. म्हणजे तुम्हाला थोडेसे ते हिप जॉइंट्स ते अजून मोकळे होतील. चालेल अशा प्रकारे करता तुम्ही. थँक्यू मॅम हो, हो. थँक्यू सो धन्यवाद. मच येस. मी दोन तीन दिवस नाहीये म्हणजे 30 तारखेला आपलं हे संपणार कधी आहे फ्रायडेला, नेक्स्ट फ्रायडेला. अच्छा मी दोन दोन दिवस नसणार मी गावाला जातेय मग मला ओके. माहिती आहे इकडे रेंज मिळेल की नाही मग रेंज जर मिळाली तर मी अटेंड करेन हो, हो. काही ओके हरकत नाही. थँक्यू हो. सो मच गॉड ब्लेस यू थँक यू. सोमवारी तर सुट्टी आहे आपल्याला. आपण मंगळवारीच भेटूया. हो हो चल, ओके ओके धन्यवाद. मीटिंग एंड करते.